मी सध्या मुंबईच्या कुर्ला येथील खैरानी रोड परिसरात उभा आहे। जर पाहिलं पावसाळा जे आहे ते अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे। जर पाहिलं तर दरवर्षी पाहिलं तर मुंबईची तुंबई होताना देखील आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः पाहिलं कुर्ल्याच्या खैरानी रोड जो परिसर आहे या परिसरात नाले जे आहे ते तुरुंब वाहताना पाहायला मिळतात। त्यामुळे अनेकांच्या घरात जे आहे ते पाणी जातं। दरवर्षी हीच परिस्थिती पाहायला मिळतं। त्यामुळे जर पाहिलं विभागातील मनसेचे विभागाध्यक्ष भानुशाली अनोख्या पद्धतीने आंदोलन करतात। जर पाहिलं याच्या मागच्या वर्षी जर पाहिलं नाल्यात फुटबॉल खेळून जे आहे ते अनोख्या पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं होतं आणि आता थेट जे आहे ते नाल्यात उतरून जे आहे ते प्रशासनाचा आहे तो जाहीर निषेध ते करत आहेत। एकूणच त्यांच्या संपूर्ण मागण्या काय आहेत भानुशालींच्या आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत। भानुशालीजी काय सांगणार, एकूणच तुम्ही थेट नाल्यामध्ये उतरून जे आहे प्रशासनाचा जाहीर निषेध करत आहे, काय सांगा? महापौर उपमहापौर आणि सत्ताधारी म्हणतायत ह्या वर्षी पाणी लोकांच्या घरात येणार नाही। 80% नाले साफसफाई झाली, फक्त 20% बाकी आहे। मी म्हणतोय फक्त 20% नाले साफसफाई झालेले आहेत। मग ते मिठी नदी असू द्या, छोटे नाले असू द्या, मोठे नाले असू द्या, फक्त 20% नाले साफसफाई झालेली आहे। आम्ही अधिकाऱ्यांना सांगतोय साहेब आमच्यासोबत फिरा, आम्ही तुम्हाला खरी परिस्थिती दाखवतोय। ते यायलाच तयार नाही, कारण त्यांना या पूर्ण कामामध्ये भ्रष्टाचार करायचा आहे। फक्त साकीनाका टिळकनगर असे जे 2-3 नाले आहेत तिथं उभे राहून फक्त व्हिडिओ सेशन करतात, फोटो सेशन करतात आणि जनतेला दाखवतात महापौर उपमहापौर की 80% नाले साफ झाले। मग मी इथं उभा आहे, इथं अर्धा फूट टेबल खाली गेलाय। मग हे घाण काढणार कोण, ही शील्ड काढणार कोण? महापौरांनी आमच्या सोबत आलं पाहिजे, इथं आलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला कळेल की किती टक्के साफसफाई झालेली आहे। जनतेला मूर्ख बनवायचं बंद करावं, माझी विनंती आहे। तुमचं अधिकाऱ्यांशी कुणाशी बोलणं झालंय का काय? मी SWD डिपार्टमेंटचे जे राम टेके साहेब आहेत त्यांच्यासोबत फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी मला सांगितलं मी 1-2 दिवसात तुमच्यासोबत फिरतो। मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार काल त्यांना मी कॉल केला, ते मला बोलता आता सोमवार मंगळवारी फिरणार। तेवढी माझ्यामध्ये कॅपॅसिटी नाही थांबायची म्हटलं साहेब। आणि आज बघा मी उतरलो आहे, त्यांना फोनसुद्धा केला आहे, साहेब मी उतरलो आहे। ते म्हणतात अरे मी बाहेर आहे, तुम्ही दुसऱ्यांना फोन करा ना, त्याला अडसूलला फोन करा, त्याला फोन करा, कारण त्यांना माहिती आहे आमच्यासोबत महापौर आहे, आमच्यासोबत उपमहापौर आहे, आमच्यावर काही कारवाई होणार नाही, म्हणून ते उडवाउडीचे उत्तर देत आहेत। पालिकेला काय तुम्ही आव्हान करायचं? पालिकेला काय? पालिकेला आव्हान हेच करणार आहे, इथं बसलो आहे, आंदोलन करतोय, जेवढी माझी क्षमता तिथपर्यंत मी इथं बसणार आहे। जर नाही झाले साफ तर हे शील्ड घेऊन मी SWD डिपार्टमेंट आणि हेरलेकर साहेब यांच्या ऑफिसमध्ये हे माती घेऊन जाणार, त्यांना दाखवणार की माझे लोक, चांदिवलीचे लोक पावसाळ्यात कुठल्या परिस्थितीत राहतात। तुम्ही एकदा त्याचा एक्सपिरियन्स घ्या आणि त्यांच्या ऑफिसमध्ये सगळे घेऊन जाणार मी। एकूणच पाहिलं तर पालिकेचे अधिकारी म्हणून आणि जोपर्यंत नाले साफ होणार नाही तर हा थेट जो नाल्यातला गाळ आता बसू का? अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर जाऊन जो टाकणार असल्याचा पवित्र जो आहे तो महेंद्र भानुशाली यांनी घेतला आहे। जोपर्यंत नाले साफ होणार तोपर्यंत मी याच्या बाहेर येणार देखील नाही, असं देखील त्यांनी बोलले आहे। अविनाश माने, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।